एक महत्वाची बातमी समोर येते। सोनं 2000 रुपयांनी वाढल्याची महत्वाची माहिती आहे। चांदीच्या भावात 20,000 रुपयांची वाढ झाली। सोन्याचे भाव 1.5 लाखांच्या उंबरठ्यावर असून वर्षाखेरीज सोने चांदीच्या भावानं विक्रम गाठलाय। जळगाव सुवर्ण नगरीमधून याचा आढावा घेत सोने तज्ञ गुंतवणूकदारांशी संवाद साधलाय लोकशाहीचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूया। सातत्याने सोने व चांदीच्या दरात का वाढ होत आहे? दादा, सोने व चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असतानाच पाहायला मिळत आहे। आज सोनं हे 2000 तर चांदी हे 20,000 वाढलेलं आहे। याची मागची कारण काय? साहजिक आहे, सोन्याचे भाव जे आहेत ते सातत्याने सोन्याचे भाव वाढत आहे। दिवाळी सोन्याचे भाव 1,31 होते, नंतर 1,17 झाले। आज परत सोन्याचे भाव 1,40,000च्या वरती आहे। आणि चांदी तर शॉर्ट टर्म मध्ये चांदी आज 2,57,000 रुपये झाले। आज चांदीचे भाव 20,000ने वाढलेले आणि सोन्याचे भाव 2,000ने वाढलेले। याचे मागचे जे कारण आहे ते फेडरल रिझर्व्हची इंटरेस्ट रेट्स आहे ते येणाऱ्या वर्षात दोन पार्ट मध्ये कट होणार आहे, 2 टप्प्यात ते कट होणार आहे। त्याच्या स्पेक्युलेशनमुळे सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढलेली आहे। सोबतच जिओपॉलिटिकल टेन्शन जे आहे ते सुरूच आहे। सोन्यामध्ये हेवी बाईंग जी आहे ती कंट्रीज कडनं सुरू आहे। सोबतच चांदीचा आपण विचार केला अशी कोणती एंटिटी राहिली नाहीये जे चांदी घेत नाहीये। मी चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट जी आहे ना 60,000पासून केलेली आहे। चांदीची इन्व्हेस्टमेंट ही फायद्याचीच आहे। तर चांदीमधली इन्व्हेस्टमेंट फायद्याचीच आहे, केलीच पाहिजे। कारण की इंडस्ट्रीज यूज मध्ये चांदी वापरायला सुरू झालेली आहे। त्याच्यामुळे चांदीचं शॉर्टेज येणारच आहे आणि चांदी लागणारच आहे 100%। नवीन वर्षात 5 जानेवारीला अजून काय उलाढाल होते? अजून सोने व चांदीच्या दरात वाढ होते का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।